आजचा आपला विषय आहे नाम महिमा. भगवंतांच्या नामाचा महिमा. कसा आहे, आपण सगळे मानव देहात आलेलो आहोत. मानव देहाचं ध्येय काय आहे, तर असं सांगितलेलं आहे मुक्ती मिळवणं, हो की नाही? म्हणजे जन्म मरणाची भाषा पूर्णपणे संपून टाकणं, संपुष्टात आणणं, म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करून घेणं किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेणं. समर्थाने छान म्हटले, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आणि तो अधिकार फक्त नरदेहालाच दिलेला आहे, हो की नाही? म्हणून आपले एकनाथ महाराज म्हणतात, या नरदेहाकारणे सच्चिदानंद पदवी घेणे इतुका अधिकार नारायणे दिला, कृपावलोकने दिला. आपल्या कृपा केली, कारण त्या भगवंताला असं वाटलं की हा जो जीव आहे हा 84 लक्ष योनीतून फिरून फिरून आलेला आहे, अनेक कष्ट यांनी उपसलेले आहेत, दुःख सोसलेली आहेत. आता या जीवाने मला येऊन मिळावं, माझ्याशी एकरूप व्हावं, म्हणून आपल्याला हा देह मिळालेला आहे. कुठला? अतिशय सर्वोत्तम असा, जे म्हणतो ना रत्न म्हणतो ना आपण, असा हा नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. मग या नरदेहाला अधिकार आहे कसला? तर म्हणाले सच्चित आनंद स्वरूप ही पदवी प्राप्त करून घ्यायची. पण पदवी कुठलीही प्राप्त करायची झाली तरी त्याला काही ठराविक पात्रता आणखीनही असावी लागते ना, हो की? मग त्यासाठी काहीतरी अभ्यास करायला पाहिजे, त्यासाठी काहीतरी साधना करायला पाहिजे. मग आपल्याकडे शास्त्राने अनेक प्रकारच्या साधना दिलेल्या आहेत. त्यातल्या प्रमुख साधना कुठल्या आहेत, तर म्हणाले ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग आणि चौथा आहे भक्ती मार्ग. आणि आपल्यासारख्या सामान्य जनांना सगळ्या संतांनी भक्ती मार्गाचंच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. बघा ना, म्हणजे अगदी वेदव्यास त्यांनी सुद्धा आपल्याला भक्ती मार्गानेच जायला सांगितलेले. शुकाचार्य, माऊली ज्ञानेश्वर, आद्य शंकराचार्य, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, अगदी आपले श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, या सगळ्यांनी आपल्याला सांगितले की बाबांनो, तुम्ही भक्ती मार्गानेच भगवंतांची प्राप्ती करून घ्या. कारण तो कसा मार्ग आहे? सोपा, सरळ आणि सहज आहे. म्हणजे संसार करता करता आपल्याला या भक्ती मार्गाने भगवंतांची प्राप्ती करून घेता येते, म्हणून हा मार्ग आपल्याला सांगितला. मग या मार्गातून कसं काय भक्ती करायची, त्याच्या काही पायऱ्या आहेत का, काही त्याचे प्रकार आहेत का? तर भक्त प्रल्हादाने आपल्याला छान 9 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. नवविधा भक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे तर सांगितलेलं आहे, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यात पहिली सांगितली ती म्हणजे श्रवण भक्ती, की जी आपण सगळेजण आता करतो आहोत, हो की नाही? म्हणजे काय काय श्रवण करायचं, तर म्हणाले भगवंतांच्या लीलांचं, चरित्रांचं श्रवण करायचं. ही झाली श्रवण भक्ती. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे कीर्तन भक्ती, म्हणजे जे मनुष्याने श्रवण केलेलं आहे भगवंतांच्या लीलांचं, चरित्रांचं, जे काही श्रवण इथं केलं किंवा कुठे केलं, तरी ते घरी जाऊन किंवा त्या आपतेष्टांना काय सांगितलं आज भगवंतांबद्दल हे सांगणं म्हणजे कीर्तन. म्हणजे कीर्तनकारच कीर्तन करतो असं नाही, तर कुणीही कुणाला जरी भगवंतांच्या लीला ज्या श्रवण केल्या आहेत त्या सांगितल्या तरी त्याला आपण म्हणतो कीर्तन. तिसऱ्या प्रकारची भक्ती सांगितली ती म्हणजे विष्णू स्मरण, म्हणजे भगवान विष्णूंचं स्मरण करणं, म्हणजेच त्यांचं नामाचं भजन करणं, गायन करणं असं सांगितलंय. त्याच्यानंतरची चौथी भक्ती येते ती सांगितलेली आहे पादसेवन, म्हणजे भगवंतांच्या चरणांची किंवा आपल्या सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणं, याला म्हटलेलं आहे पादसेवन भक्ती. नंतर सांगितलेलं आहे अर्चन भक्ती, म्हणजे आपण दररोज घरातल्या देवांची जी पूजा करतो, हो की नाही? देवाला स्नान घालतो, देवाला गंध लावतो, छान छान फुलं वाहतो, उदबत्ती ओवाळतो, निरांजन ओवाळतो, नैवेद्य दाखवतो, आरती म्हणतो, हा सगळा प्रकार म्हणजे अर्चन भक्ती. ही भक्ती सांगितली. नंतर सांगितले वंदन भक्ती, म्हणजे सगळ्यांमध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंत आहेच आहे असा भाव ठेवून प्रत्येकाला वंदन करणं, की त्यामध्ये तो परमेश्वर घडलेला आहे, त्याला माझं वंदन.
अशा पद्धतीने जो भक्ती करतो त्याला म्हटलेलं आहे वंदन भक्ती. नंतर सांगितलेलं आहे दास्य भक्ती, म्हणजे आपल्या हनुमंतांनी जी केली ती दास्य भक्ती, की परमेश्वर किंवा सद्गुरू माझा स्वामी आहे आणि मी त्याचा दास आहे. त्याच्यानंतर इथे सख्य भक्ती. सख्य भक्तीचा आपल्याला माहिती आहे उदाहरण म्हणजे अर्जुन. भगवंतांची सख्यत्व त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटची भक्ती येते ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, म्हणजे संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती, त्याच्यात कुठलीही अट नाही, विनाशर्त शरणागती असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळं काही भगवंतांना देऊन टाकायचं, माझं काही नाही देवा, हे सगळं तुझंच आहे. अशी भक्ती कुणी केली तर बलिराजाने केली असं सांगतात. तर अशी आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे असं काही नाही की तुम्ही श्रवण भक्ती, मग तुम्ही नंतर कीर्तन भक्ती, मग एक एक पैर भक्ती पुढे करत जा, असं काही नाहीये. कुठल्याही भक्तीतून तुम्ही भगवंतांपर्यंत पोहोचू शकता, म्हणजे आत्मनिवेदनापर्यंत पोहोचू शकता असंही सांगितलेलं आहे. त्यातल्या आज आपण तिसऱ्या क्रमांकाच्या भक्तीचं म्हणजे विष्णू स्मरण, म्हणजे भगवंतांचं नाम, याबद्दल थोडस चिंतन करणार. आज आपण त्यातला पहिला भाग बघणार आहोत. अशी ही मालिका आपण 4-5 भागांमध्ये ऐकणार आहोत. तर भगवंतांचं नाम, सगळ्या संतांनी नाम सांगितलेलंच आहे. आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नाम अवतारी होते, हो की नाही? नाम सांगण्यासाठी, नाम घेण्यासाठीच त्यांचा जन्म झाला. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भगवंतांचं नाम हे भगवंतांच्या अगदी जवळचं आहे. म्हणजे भगवंत कसे आहेत? सच्चित आनंद स्वरूप आहे, हो की नाही? तसंच भगवंतांचं नाम सुद्धा सच्चित आनंद स्वरूपच आहे. कारण म्हणाले असं आहे की या सृष्टीची, या जगाची, या ब्रह्मांडाची सतत घडामोड होत असते, सतत परिवर्तन चालू असतं, सारखे सारखे बदल होत असतात, क्षणोक्षणी सगळं बदलत असतं. पण तो परमेश्वर मात्र आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. आणि तसंच म्हणाले भगवंतांचं नाम आहे ते सुद्धा म्हणाले अचल आहे, निरंतर आहे, त्यात सुद्धा कधी काही बदल होत नाही, तेही आनंद स्वरूपच आहे. आनंद सतत त्या नामातून ओसंडून वाहत असतो. म्हणून म्हणाले नाम हे भगवंतांच्या अगदी जवळचं आहे. आणि श्री महाराज असं म्हणतात की मला जसं बोलता यायला लागलं ना, तेव्हापासून मी फक्त भगवंतांचं नामच घेतलं आणि नामाबद्दलच बोलत आलो असं म्हणतात. नामाचं महत्वच मी सांगत आलो. आणि आजपर्यंत म्हणजे कितीही वर्ष झाली तरी म्हणाले त्या नामाचं महात्म्य संपतच नाहीये, कितीही प्रकारे सांगितलं तरी, असं श्री महाराज म्हणतात. आणि जर असं कोणी म्हटलं की आता संपलं, नामाचं महत्व इथे संपलं, तर म्हणाले काही नाही उपयोग. तर ते त्याचा अर्थ काय होतो? तर म्हणाले भगवंतांचं महात्म्य लटकं पडलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच नामाचं महत्व इतकं अगाध आहे की ते कधीही संपत नाही. आणि खरोखरच श्री महाराज त्या नामामध्ये मीपणाने अगदी हरवून गेले होते. कधीही त्यांनी नामाशिवाय दुसरं काही उच्चारलं नाही, नामाशी एकरूप होऊन गेले होते. म्हणजे खरा नाम महिमा त्यांना कळलेला होता असं म्हटलेलं आहे. ते देहात असताना तर त्यांनी सगळ्या लोकांना, अगदी विद्वान पंडितांपासून भिल्ल लोकांपर्यंत सगळ्यांना नामाचाच महिमा सांगितला, नामच घ्या सांगितलं. पण 1913 साली देह ठेवल्यानंतर त्यांना असं वाटलं की पुन्हा नामाचा महिमा लोकांना सांगायला हवा आहे. म्हणून 1925 साली पुन्हा महाराज वाणी रूपाने प्रकट झालेले आहे पूज्य तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून. आणि त्यावेळेलाही नामाचाच महिमा सांगितला आणि 365 प्रवचनं आपल्यासाठी सांगितली. दररोज एकच प्रवचन, 2 मिनिटाचं, 3 मिनिटाचं, याच्यापेक्षा जास्त नाही. का? कारण त्या नामाचा अभ्यास करा तुम्ही, त्याच्यासाठी हे प्रवचन. प्रवचन नामावरचीच आहेत. सगळ्या 365 प्रवचनात नामाशिवाय दुसरं काहीही नाहीये. पण किती प्रकारे नामाचं महत्व सांगितलंय. का सांगितलं? कारण तो एक प्रकारचा अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपण नित्य नियमाने केला की आपोआप आपल्या मनामध्ये नामाचा महिमा, महत्व आपल्याला कळतं आणि ते नाम आपण दृढतेनं घेतो, आवडीनं घेतो असं सांगितलं. म्हणून म्हणाले नामाचा अभ्यास करायला पाहिजे.
म्हणजेच नामाचं महात्म्य आपण बघितलं पाहिजे, म्हणजे मग त्या नामाची गोडी लागते. श्री महाराजांनी असंही म्हटलेलं आहे की आपलं हे जे जीवन आहे, म्हणजे मनुष्याचं जे जीवन आहे, ते म्हणाले पारमार्थिक जीवन. पारमार्थिक जीवन हे 2 चाकांवरती चाललेलं असतं. मग ही 2 चाकं कुठली? तर म्हणाले पहिलं चाक म्हणजे उपासना, जी आपण नित्य नियमाने करतो ना, ती उपासना. आणि दुसरं चाक काय आहे तर म्हणाले ती जी काही उपासना करतोय त्या उपासनेचा अभ्यास, हे त्याचं दुसरं चाक आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींना महत्व आहे. आपण उपासना नित्य नियमाने केली की आपल्या मनाला आनंद मिळतो, मन प्रसन्न होतो. बघा, एक ठराविक उपासना आपली रोजची जी असते, अगदी 5 मिनिटाची जरी असली तरी ती त्यावेळेला केली की दिवसभर आपला दिवस कसा, म्हणजे दिवसभर आपण कसे आनंदात असतो. पण एखाद दिवशी राहिली तर आपल्याला चुकचुकल्यासारखं होतं आणि प्रसन्नता वेगळीच येते. म्हणजे उपासना ही आपल्या जीवनासाठी आवश्यकच आहे. मग अगदी ती 5 मिनिटाची असू दे, 10 मिनिटाची असू दे, पण उपासनेबरोबर अभ्यासही आवश्यक आहे, असं सगळ्या संतांनी सांगितलेले. म्हणजे जी उपासना करतो ती काय आहे, कशासाठी करायची, त्याची गरज काय आहे, त्याचा परिणाम काय आहे, हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. पण एखाद्यास आपल्या मनात असं येईल, कशासाठी जाणून घ्यायचं, आम्ही नाम घेतोय ना, तेवढं पुरेच आहे की नामाने परिणाम होणारच आहे ना, आम्हाला मुक्ती मिळणारच आहे. अगदी बरोबर आहे, नामाचा परिणाम हा होणारच आहे, त्यांनी मुक्ती मिळणारच आहे, आपलं साध्य आपल्याला साध्य होणारच आहे. पण अभ्यासपूर्वक जर नाम घेतलं किंवा अभ्यासपूर्वक जर उपासना केली तर त्या नामाचा परिणाम लवकर साध्य होतो, हो की नाही? आणि त्या नामाची गोडी आपल्याला प्राप्त होते आणि नाम साधनेमध्ये आपण अगदी रमून जातो. म्हणजे आपल्याला अजिबात वीट येत नाही असं म्हणले, त्याची अवीट गोडी आपल्याला नामाची कळते किंवा जर आपण त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला तर. म्हणून माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीत असं म्हटलेले, माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन. माते नेणोनी भजन, मला न जाणता माझं भजन केलं, म्हणजेच नाम घेतलं तर ते काय आहे म्हणाले, वाया जातं, त्याचा फारसा उपयोग होत नाही असं माऊलींना म्हणायचं आहे. मग कसं घ्यायचंय, म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होआवे गा. मग जे काही कर्म बाळा तू करतोयस ना, जी उपासना करतोयस, जे नाम घेतोयस ना, ते कसं पाहिजे म्हणाले, ज्ञानपूर्वक कर. ते ज्ञानपूर्वक कर, त्याची नीट माहिती करून घे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की नामाचा अभ्यास सुद्धा आवश्यक आहे, कारण त्यामुळे ज्ञानचक्षु आपल्याला प्राप्त होतात. आणि असं म्हटलेलं आहे, नामाचा अभ्यास केला म्हणजे अभ्यासपूर्वक नाम घेतलं ना, तर आपली जी नामावरची श्रद्धा आहे किंवा भगवंतावरची श्रद्धा आहे ना, ती डळमळीत होत नाही, ती डोलत नाही. संतांची कशी निष्ठा असते भगवंतांवरती आणि भगवंतांच्या नामावर, तशी आपली श्रद्धा बसते नामावर असं सांगितलेलं आहे. कसं असतं, आपण नामस्मरण करत असतो किंवा कुठली उपासना करत असतो, पण एखादी अडचण संसारिक आली किंवा एखादं संकट आलं तर लगेच आपण डोलायमान होतो. मी एवढं देवाचं करते, एवढं नाम करते, पण देवाने तरी सुद्धा माझ्यावरती असा प्रसंग आणला, हे काही बरोबर नाही, आता उपासना बंद, आता नाम बदलायचा काहीच उपयोग नाही. ही जी आपली निष्ठा अशी डळमळीत होते ना, हालते ना, ती हालत नाही. तेव्हा जेव्हा आपण नामाचा किंवा त्या उपासनेचा पुरेपूर अभ्यास करतो ना, त्यावेळेला लक्षात येतं की नाम हे दृढतेनं घेतलंच पाहिजे, त्याचा या अडचणींशी काही संबंध नाही. आणि श्री महाराजांनी खूप छान उदाहरण दिलं की साखर आहे, ती सहज तोंडात पडली, म्हणजे नकळत तोंडात पडली, तर ती गोडच लागते की नाही? गोडच लागते, कारण साखर गोडच आहे, ती गोडच लागणार. पण ती साखर आहे असं समजून तोंडात टाकली ना, तर म्हणायची त्याची गोडी अधिक लागते. तसं आहे म्हणाले की नाम हे जर समजून घेतलं ना, तर त्या नामाची अवीट गोडी आपल्याला समजते. म्हणून म्हटलेलं आहे की नामस्मरणाचा किंवा नाम साधनेचा, याला आपण साधना असं म्हणूया, हो की नाही? कारण आपल्याला हे साधन आहे ना, नाम हे साधन आहे आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवणार.
म्हणून म्हणाले या नामसाधनेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग हा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? तर आपल्या महाराष्ट्रात एवढी संतांची मांदियाळी होऊन गेली त्या सगळ्या संतांनी नाम कसं आहे शोधून काढलेलं आहे आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी. म्हणून त्या संतांना आपण शरण जायचं. आता संत कुठे भेटणार? मग संतांनी आपल्यासाठी एवढं साहित्य लिहून ठेवले की नाही, एवढ्या ओव्या लिहून ठेवल्या, एवढे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. त्या ग्रंथांचा अभ्यास करायचा म्हणजे त्या ग्रंथांना शरण जायचं. त्यामुळे आपल्याला नामसाधनेचा खरा अर्थ कळतो आणि त्या नामसाधनेचा परिणाम लवकर होतो, त्याचा अधिकार कळतो, त्याचं स्वरूपही कळतं. आणि म्हणूनच श्री महाराज असं म्हणतात की पुन्हा पुन्हा गोंदवलेला या. गोंदवल्यात आलात की काय होतं? नाम गोंदलं जातं, मनावरती ठसतं नाम असं सांगितलं. आणि म्हणाले माझी प्रवचन जर वाचलीत ना तुम्ही दररोज, एकच प्रवचन आहे म्हणजे कुठे 2-2.5-3 मिनिटांपेक्षा जास्त नाहीये, ते प्रवचन दररोज वाचलं ना तरी सुद्धा नाम गोंदलं जाईल. म्हणजे गोंदवलेला नाही आलात तरी घरात बसून माझं प्रवचन वाचा, तरी सुद्धा नाम आपोआप गोंदलं जाईल. म्हणजे ते ठसेल आणि दृढ त्यांनी आपण घेऊ. म्हणजे कसं असतं बघा, एखाद्या संस्थेत आपण गेलो तर तिथे त्या संस्थेला ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांची नावं असतात, बोर्ड असतो नावाचा, असतो की नाही? मग ती नावं अशी कोरलेली असतात, ती नावं दिसावीत म्हणून ती नावं सोनेरी अक्षरांनी पुन्हा रंगवलेली असतात. पण एक 3-4 वर्ष झाली की तो रंग सगळा असा कमी होतो. मग ते नाव काय आहे कळतं का? नाही कळत. मग ते पुन्हा गिरवावं लागतं, म्हणजे गोंदवावं लागतं. मग ती नावं पुन्हा ठसठशीत होतात. म्हणजे अधूनमधून त्यांना पुन्हा सोनेरी अक्षरांनी रंगवायला लागतं ना. त्याप्रमाणे नामाचा अभ्यास सुद्धा आपण पुन्हा पुन्हा केला ना म्हणजे तो आपल्या मनामध्ये ठसतो आणि उत्तम प्रकारे आपली नामसाधना आपल्याला करता येते असं सांगितलेलं आहे. मग अशा तऱ्हेने या नामसाधनेचं चिंतन आपण करणार आहोत. मग शास्त्राने असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे साधन करणार आहात मोक्ष प्राप्तीचं, ओके, जे काही साधन करणार आहात ना ते साधन आहे का, हे कसं ठरवायचं? यासाठी त्यांनी 3 कसोट्या सांगितलेल्या. त्यांनी 3 कसोट्या सांगितलेल्या. कुठल्या कुठल्या सांगितलेल्या आहेत? तर पहिलं सांगितलेलं आहे की जे तुम्ही साधन करणार आहात ना ते साधन तुम्हाला तुमच्या साध्यापर्यंत पोहोचवतं का? आता साध्य काय आहे आपलं? की आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची आहे. तिथपर्यंत पोहोचवतं का याचा आधी अभ्यास करायचा, याचे पडताळे बघायचे. दुसरं काय सांगितलेलं आहे की ती जी साधना आहे ती साधना शास्त्रानुमोदित आहे का, म्हणजे शास्त्राने सांगितलेलं आहे का, वेदांमध्ये त्याचा महिमा गौरवलेला आहे का, हे बघा. आणि तिसरी कसोटी काय आहे की ते साधन संतानुचरित आहे का, म्हणजे संतांनी आचरणात आणलेलं आहे का. या 3 कसोट्या जर पूर्णत्वाला गेल्या तर ते साधन तुमच्यासाठी योग्य आहे असं सांगितलेलं आहे. आता सगळ्यात पहिली कसोटी कुठली आहे? तर जी काही आपण साधना करणार आहोत ती साधना आपल्याला आपल्या साध्यापर्यंत पोहोचवणार आहे का हे बघायचं. तर त्याचा अभ्यास आधी करूया की आपण नामसाधनेचा अभ्यास करतोय, मग नामसाधना आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचवणार का हे बघूया. तर समर्थ रामदास स्वामींनी, आपल्याला सगळे संत मदतीला येतातच नाही का, समर्थ रामदास स्वामींनी छान सांगितले, उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, हो की नाही? आणि काय म्हटले, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. कसं नाम घेतलं? वाल्याकोळ्याने उफराट घेतलं, मरा मरा म्हटलं. ज्या वेळेला नारद मुनींनी वाल्याकोळ्याला नाम घ्यायला बसवलं, काय म्हणाले नारद मुनी, बाबा रे तू आता इथे बस आणि मी येईस तर उठायचं नाही, हो की नाही? त्याने सुद्धा विश्वास ठेवला अर्थात आपल्या सद्गुरूंवरती आणि नामावर, हो की नाही? आपण सुद्धा हो म्हणू पण आपण 5 मिनिटात उठू, सद्गुरू निघून गेले. आपण तसं वाल्या कोळ्याने केलं नाही. वाल्या कोळी म्हणाला ठीक आहे. पण ज्या वेळेला नारद मुनींनी वाल्या कोळ्याला एका जागेला बस सांगितलं आणि सांगितलं आता इथे बसून तू राम राम म्हणत राहा, तुला राम म्हणता येत नाही तर तू मरा मरा म्हण, त्याचा आपोआप राम होईल. त्यावेळेला वाल्याकोळ्याची वृत्ती कशी होती? खरी मुळात कसा होता तो? दरोडेखोर होता, लुटात होता, तामसी वृत्तीचा होता.
आणि 12 वर्षानंतर नारदमुनी आले आणि त्यांनी वाल्या कोळ्याला उठवलं, म्हणजे त्या मनुष्याला उठवलं. त्यावेळेला केवढा फरक पडलेला होता, तर म्हणाले वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले होते. म्हणजे या एकाच व्यक्तीच्या वृत्तीमध्ये केवढं अंतर आहे, केवढा भेद आहे, वृत्ती भेद किती आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि हा भेद कशामुळे झाला? रामनामामुळे झाला. आणि रामनामामुळे काय झालेलं आहे? भगवंतांचं चरित्र लिहून ठेवलेले शतकोटी इतके सगळे त्याचे श्लोक आहेत असं सांगितले. या दोन अवस्थांमधलं अंतर एवढं आहे. हा परिणाम कशाचा आहे? नामाचा आहे. आणि फक्त एवढंच आहे का? वृत्तीत अंतर आहे का? नाही. काया वाचा मनाने संपूर्ण अंतर्बाह्य हा मनुष्य बदलून गेलेला आहे. त्याची काया अतिशय तेजस्वी झालेली होती, वाचा अतिशय पवित्र झालेली होती आणि मन रामरूपाने भरून गेलं होतं. म्हणजे इतका अंतर्बाह्य असा हा वाल्या कोळी बदलून गेलेला आहे आणि त्याचे वाल्मिकी ऋषी झालेले आहेत. पुढे समर्थ रामदास स्वामी आणखीन एक आपल्याला दृष्टांत देतात. ते असं म्हणतात, हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातांपासून सुटला. किती आघात झाले भक्त प्रल्हादांवरती. त्याच्या स्वतः म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वडिलांनीच त्यांच्यावरती किती प्रकारे संकट आणलं, मारण्याचा प्रयत्न केला. पण नारायण नाम मुखात होतो, नारायण नाम मुखात होतो, त्यामुळे सगळ्या आघातांपासून भक्त प्रल्हादजी सुटलेले आहेत, त्यातून तरुण गेलेले आहेत, असा दाखला आपल्याला समर्थाने दिलाय. पुढे म्हणतायत, नारायण नामे पावन झाला अजामेळ. अजामेळ अतिशय पापी, दुराचारी, दुष्ट होता, व्यभिचार होता, वेश्येच्या मागे लागलेला होता, लूटमार करत होता. पण केवळ नारायण नाम त्यांनी 12 वर्ष घेतलं. आधी त्यांनी त्याचा मृत्यू आला त्यावेळेला नारायण नाम घेतलं, आपल्याला कथा माहितीये. आणि त्यावेळेला यमदूत आले होते न्यायला, त्याचा मृत्यू आला म्हणून. पण विष्णूंचे दूत पण तिथे आले आणि त्यांनी सांगितलं, नाही, हा नारायण आमच्या स्वामींचं नाव घेतोय ना, म्हणून याला तुम्ही नेऊ शकत नाही. आणि त्यावेळेला त्याच्यावरचं गंडांतर गेलं आणि त्याच्या लक्षात आलं, अरे ज्या मी फक्त 4 अक्षर उच्चारली, नारायणा ये, एवढ्याने सुद्धा मला विष्णुदूतांनी वाचवलेलं आहे. आणि मी किती दुष्ट आहे, दुराचारी आहे, तरी सुद्धा मला भगवंतांनी वाचवलेलं आहे. एकदा नाव घेतलं तर, मी जर अखंड नाम घेतलं तर मला मोक्षच मिळेल, अशी सुबुद्धी त्याला झाली. आणि त्याच्या पुढे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. नारायण 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 नाम त्यांनी घेतलं आणि 100व्या वर्षी, त्याच्या 100व्या वर्षी त्याला विष्णुदूत स्वतः विमान घेऊन न्यायला आलेले आहेत. हा परिणाम नामाचा आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नामे पाषाण उद्धरित तरले. नामाने पाषाण सुद्धा तरले, मग आपल्यासारखे जीव का नाही तरून जाणार, असं समर्थांना सांगायचंय. म्हणून नाम घ्या रे बाबा, असंख्यात भक्त उद्धरले. किती अज्ञानी असू दे, अज्ञानी असू दे, दगड असू दे, तरी सुद्धा तो मनुष्य नामाने तरून जातो, असं समर्थांनी आपल्याला सांगितलंय. आणि माऊलीने सांगितलंय काय? हरिवंश पुराण, हरि नाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे गाधी, तया नरा लाभले वैकुंठ जोडले. वैकुंठापर्यंत नेतं असं माऊलीने सांगितलंय. काय? नाम हे वैकुंठापर्यंत पोहोचवतं, म्हणजेच मोक्ष देणार आहे. आपण अभ्यास कसा काय करतोय की आपल्याला नाम हे मोक्षापर्यंत पोहोचवणार आहे का? तेच माऊलीने सांगितलंय. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. निजस्थान म्हणजे आपलं स्वतःच स्थान, जिथून आपण आलो तिथपर्यंत आपल्याला कोण पोचवतं? तर नारायणाचं नाम पोचवतं, असं माऊलींनी म्हटलंय. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नारायणच घरी येतो म्हणजे मोक्षच की, अजून काय वेगळं आहे? नारायण घरी येतो, सुखे येतो घरा नारायण. काही करावं लागतं का? काही कुठे जाऊ नका, रानावनात जाऊ नका, तपश्चर्या करू नका, फक्त नाम घ्या, असं आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि आपल्या वेण्णा स्वामी म्हणतात, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा. राम कसा आहे? या बंधनातून आपल्याला मुक्त करणारा आहे. म्हणजेच नाम हे आपल्याला मुक्ती देणार आहे, आपल्या साध्यापर्यंत पोहोचवणार आहे, हे इथे आपण सिद्ध
केलं. म्हणजे पहिली कसोटी या नामसाधनेची पार पडली. आता दुसरी कसोटी काय सांगितले शास्त्रांनी, की ते जे साधन तुम्ही करणार आहात ती साधना किंवा ते साधन शास्त्रानुमोदित आहे का, शास्त्राने त्याचा गौरव केलेला आहे का, शास्त्राने सांगितलेलं आहे का की ही साधना तुम्ही करा. तर त्यासाठी आपण बघूया. कारण असं सांगितलेलं आहे भगवंताने सुद्धा, तस्मात शास्त्रम प्रमाणंते, शास्त्र हेच प्रमाण करा. मग शास्त्राने जर सांगितलं की राज्याचा त्याग करा तर तो केलाच पाहिजे. एखादं झुरळ झटकून टाकावं नाही इतक्या सहजपणे तो त्याग करता आला पाहिजे, इतकं शास्त्र प्रमाण माना असं आपल्याला भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे शास्त्रानुमोदित ते साधन आहे का हे आपण बघूया. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थै तुकाची साधिला, अर्थै तुकाची साधिला, शरण विठोबासी जावे, शरण विठोबासी जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे, निजनिष्ठे नाम घ्यावे, वेद अनंत बोलिला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. वेद अनंत बोलला, वेदांमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे, पण त्याचं सार काय आहे, अर्थ इतुकाची साधिला, काय, शरण विठोबासे जावे आणि निज निष्ठे नाम घ्यावं, निष्ठेनं नाम घ्या. हेच आपल्याला शास्त्र सांगतं, आपल्याला वेद सांगतात असं तुकोबा महाराजांनी सांगितले. आणि माऊली म्हणते, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, नामे तिन्ही लोक उद्धरती. या नामामुळे सगळे लोक उद्धरून जातात असं वेदात सांगितले. हे सगळे वेद म्हणाले हात जोडून वेद हरीच्या नामापुढे हरीचं गायन करतायत. याचाच अर्थ काय, वेद सुद्धा नामाला शरण गेलेले आहेत. वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप. नारायण नाम हे सगळ्याचं सार आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, नामपाठ सार वेदांतेचे, वेदांताचे ते मूळ. वेदांचं मूळ काय आहे, शेवटी नामपाठ हेच सार आहे. शास्त्रांचे ते फळ नामपाठ, असं आपल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सुद्धा आपल्याला असंच सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, श्रीराम म्हणा तुम्ही राम म्हणा मुखी, श्रीराम म्हणा मुखी, राम म्हणा मुखी, तेणे सर्व सुखी होशील तू, तेणे सर्व सुखी होशील तू. राम नाम सार वेदांचा आधार, राम नाम सार वेदांचा आधार, सांगितला सार संत जनी. श्रीराम म्हणा तुम्ही राम म्हणा मुखी, तेणे सर्व सुखी होशील तू. सद्गुरुनाथ महाराज की जय. नाम घे, त्याच्यामुळेच तू सुखी होशील. सुख म्हणजे या लौकिक सुखाला नाही, तर म्हणाले सुखरूप होशील, त्या परमेश्वराशी एकरूप होशील. आणि हेच म्हणाले सांगितले, राम नाम सार वेदांचा आधार. आपण काय बघतोय, वेदानुमोदित आहे का, संतांनी ते सांगितलेले आहे की नाम हे भगवंतांनी, भगवंतांचं नाम हे वेदांनी सुद्धा आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे दुसरी कसोटी पार पडली, काय की नाम हे काय आहे, वेदांनी अनुमोदन दिलेलं आहे. आता तिसरी कसोटी काय सांगितली आहे, तर म्हणाले संतानुचरित आहे का. संतांनी जसं आचरण केलं ना तसंच आपण करायला पाहिजे, हो की नाही. संत ज्या मार्गावरून गेले ना त्याच मार्गावरून जावं असं आपल्याला सांगितलेलं आहे. कारण संत हे शास्त्राच्या विरुद्ध कधीही वागत नाहीत, शास्त्राच्या विरुद्ध कधीच वागत नाही. असं म्हटलेलं आहे की संत हे सूर्याप्रमाणे असतात. सूर्य उगवला की कसं आपल्याला सगळ्या वाटा दिसतात की नाही, सगळ्या क्लिअर दिसतात, सगळीकडे छान उजेड पडतो. तसं म्हणाले संत हे सूर्याप्रमाणे आहेत, आपल्याला योग्य ती वाट दाखवतात, योग्य ते मार्गदर्शन करतात, प्रकाशाचा मार्ग दाखवतात.
म्हणून म्हणाले संतांचाच मार्ग अनुसरावा. आणि संतांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण गेलो ना की आपण कुठेही अडखळणार नाही, कुठेही पडणार नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला हवं तिथे आपण पोहोचू, आपलं हितच होईल, कल्याणच होईल असं सांगितलंय. कारण संतांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ना ते खरोखरच निस्वार्थीपणे सांगितले. त्यात त्यांचा काही स्वार्थ आहे का मग? माऊलींनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हटलं का माझी ज्ञानेश्वरी एवढी तुम्हाला वाचायची असेल तर या ग्रंथाचे एवढे पैसे द्या, त्यात एवढे द्या, माझे राईट्स आहेत त्याच्यावर, असं काही म्हटलंय का? नाही. सगळं काम या संतांचं निस्वार्थीपणे असतं, म्हणून त्याला किंमत आहे. का बरं हे संत असे वागतात? कारण त्यांना आपल्याबद्दल कळकळ असते, आपल्याबद्दल कळकळ असते. खरोखरच हा सामान्य मनुष्य आहे ना, यांनी योग्य मार्गाला लागावं असं त्यांना वाटतं, म्हणून ते मार्गदर्शन करतात. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बुडते हे जन. आपण बुडतोय कुठे? या संसार सागरात बुडतोय ना, म्हणून म्हटलंय बुडते हे जन न देखवे डोळा. त्यांच्या डोळ्याला हे बघवत नाही, म्हणून येतो कळवळा असं म्हटलंय. खरोखर संतांना आपलं दुःख बघवत नाही, म्हणून ते आपल्याला उपदेश करतात. मग खरोखरच संतांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी आचरणात आणलेलं आहे. संत कसे असतात? आधी केले मग सांगितले, हो की नाही? म्हणून संतांनी आपल्याला सांगितले नाम घ्या, पण आधी त्यांनी ते केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. त्या परमात्म्याला त्यांनी सगुण रूपात आणलेलं आहे आणि आपल्याला तर सुसेव्य केलं आहे असं म्हणते. नाहीतर आपण निर्गुण निराकाराची पूजा करू शकतो का? नाही. रामाची मूर्ती बघितली की मगच आपल्याला बरं वाटतं, हो की नाही? राम नाम घ्यावंसं वाटतं. कृष्णाची मूर्ती बघितली की कृष्ण बघावंसं वाटतं, त्याचं नाम घ्यावंसं वाटतं, त्याचं भजन करावंसं वाटतं. कुठेतरी नुसतं कुठेतरी आहे भगवंत निर्विकार आहे, निराकार आहे, आम्हाला दिसत नाही, आम्ही कसं भजन करणार? कारण आपल्याला सतत काहीतरी बघण्याची सवय झाली ना. म्हणून असं म्हटलेलं आहे की या संतांनी या निराकार भगवंतांना सगुण रूपात आणलं आणि आपल्याला सुसेव्य केलं असं म्हटलेलं आहे. म्हणून नाम हे संतानुचरित आहे का ते आपण बघूया. तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे, समाधान श्रीराम. समाधान हवं असेल तर काय करा? म्हणाले राम नाम घ्या, नामस्मरणानेच तुम्हाला समाधान मिळेल. तर श्री महाराज असं म्हणतात, राम हा तारक मंत्र आहे, हा तारून नेणारा मंत्र आहे आणि निराकार आहे. जपा वारंवार हेच एक करा, राम दृढ धरा, पुनरपी संसारा येणे न लगे. पुन्हा तुम्हाला या संसारात यावं लागणार नाही, जन्म मरणाचा फेरा चुकेल. पुढे आपल्याला तुकाराम महाराज आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगतात. तुकाराम महाराज असं म्हणतात, चाले हे शरीर कोणाची सत्ते, हो की नाही? हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं याचा विचार कर. कोण बोलवितो हरिविण, तुझ्या मुखातून जे शब्द येत आहेत, तू जे बोलतो आहेस ते कोणाशिवाय कोण बोलून घेते तुझ्या मुखातून? हरी बोलवून घेतोय. देखवी ऐकवी एक नारायण, त्याच्यामुळेच तुझ्या दृष्टीला सगळं दिसतं आहे, तुझ्या कानांना ऐकायला येते. म्हणजे सगळी जी इंद्रिय आहेत ती कार्यरत आहेत, ती कोणामुळे? तर त्या एका हरीमुळे. म्हणून तू काय कर, तयाचे भजन चुको नये, त्याचं नित्य स्मरण कर. देवा तू दिलेलं आहे सगळं, म्हणून माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, म्हणजेच त्याचं स्मरण करा असं म्हटलेलं. आणि संत चोखा महाराज ते तर किती साधे होते, मुळे होते. ते म्हणतात, न कळे ज्ञान, मला ज्ञान कळत नाही. न कळे पुराण शास्त्र अष्टांग साधन, मला यातलं काही देवा कळत नाही. चोखा म्हणे माझा भोळा भाव, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे. देवा मी फक्त नाम घेईन, मला बाकी काही कळत नाही, आणि या नामातूनच तुम्हाला प्राप्त होशील अशी चोखा मेळ्यांना सुद्धा खात्री आहे. अशा तऱ्हेने या नाम साधनेच्या 3 कसोट्या आपण बघितल्या. पहिली कसोटी कुठली बघितली? की म्हणाले नाम म्हणजे नाम साधना ही आपल्याला साध्यापर्यंत पोहोचवणार आहे का, म्हणजे आपल्याला मोक्ष देणारी आहे का? तर ती कसोटी आपण पहिली बघितली.
दुसरी कसोटी काय बघितली की नाम हे शास्त्रानुमोदित आहे का, शास्त्राने त्याचा गौरव केलेला आहे का, तर आहे, ही पण कसोटी बघितली. तिसरी कसोटी काय सांगितली तर म्हणाले नाम हे संतानुचरित आहे का, संतांनी आचरणात आणलेलं आहे का, तर हो आणलेलं आहे. अशा तऱ्हेने या 3 कसोटी आपण बघितल्या. बघा ना, आपले देवर्षी नारद मुनी त्यांनी कोणत्या काळात आपल्या गणपतीचं स्तोत्र लिहून ठेवले, गणेश स्तोत्र, प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं, हो की नाही, त्या सगळी गणपतीची नावं सांगितले. कुठल्या काळातलं आहे ते स्तोत्र, म्हणजे तेव्हापासून नामच सांगितले. कुठल्या तरी तुमच्या आराध्य देवतेचं तुम्ही नाम घ्या. जसं देवी स्तोत्र आहे, शिवनामावली आहे. आपण सूर्य नमस्कार घालताना सुद्धा आधी प्रत्येक वेळेला सूर्याची वेगवेगळी नावच घेतो, म्हणजे नामाचा उच्चार करून सूर्याला सुद्धा नमस्कार करावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे नामाचा महिमा हा पूर्वापार सगळेजण सांगत आलेले आहेत. हेच आपण इथे ध्यानात घ्यायचं आहे. ललिता स्तोत्र सुद्धा देवीचं त्यासाठीच आहे. आता असं सांगितलेलं आहे की हे साधनाने या 3 कसोट्या पार पडल्या. आता खरं नामसाधनेचं महत्व आपण पाहणार आहोत. नामसाधनेचं खरं महत्व पाहणार आहोत. तर हे महत्व आपण 5 प्रकारे बघणार आहोत. कुठली 4 प्रकारे बघणार आहोत. पहिलं काय आहे तर आपण नामसाधना करायचं ठरवलं, असं ठरवलं तर त्यासाठी आता जो काळ आहे तो काळ योग्य आहे का, ही पहिलं काळाच्या दृष्टीने त्याचं महत्व बघायचं. दुसरं, नामसाधनेसाठी आपण अधिकारी आहोत का, हे बघायचं. तिसरं काय बघायचं तर नामसाधनेचा परिणाम काय होणार आहे ते बघायचं. आणि चौथं काय बघायचं आहे तर नामसाधनेचं स्वरूप काय आहे हे आपण बघायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काय सांगितलेलं आहे की नामसाधनेसाठी काळ योग्य आहे का हे आपण बघायचं आहे. आणि काळ योग्य आहे का त्याच्यात आणखीन एक भाग येतो, काय, आपल्या हातात काळ किती शिल्लक आहे, हो की नाही, आपल्या हातात किती काळ आहे ही दुसरी गोष्ट. म्हणजे काळाचे 2 भाग आपण बघायचे की सध्या काळ कोणता आहे आणि आपल्या हातात काळ किती आहे. आता सध्या काळ कुठला चालू आहे, कलियुग चालू आहे. कुठलं युग चालू आहे, कलियुग चालू आहे. मग कलियुगात कुठली साधना करावी तर भागवतात म्हटलेलं आहे कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखैः द्वापारे तु परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात. गोपाळ कृष्ण भगवान की जय. कृतयुगात काय सांगितलं, ध्यान धारणा करा. भरपूर आयुष्य होतं ना, हजारो वर्ष आयुष्य होतं, वेळ होता ध्यान धारणा करायला आणि आपली बसायची क्षमता होती, शारीरिक क्षमता पण होती. पुढे क्षमता थोडीशी कमी झाली, आयुष्य कमी झालं, म्हणून त्रेतायुगात काय सांगितलं, यज्ञयाग करा, हो की नाही, कारण त्यावेळेला पैसाही भरपूर होता. यज्ञासाठी भरपूर पैसा लागतो, भरपूर जमिनी होत्या आणि वेदांचे मंत्र म्हणणारे लोक चांगले होते, मंत्र योग्य प्रकारे म्हणत होते. म्हणून म्हटले यज्ञ यागातून तुम्ही भगवंतांची प्राप्ती करून घ्या. द्वापार युगामध्ये सांगितलं की भगवंतांची सेवा करा, भगवंतांची पूजा करा आणि भगवंतांची प्राप्ती करून घ्या. कलियुगात 3ही गोष्टी कमी झाल्या, आयुष्य कमी झालं, शारीरिक क्षमता कमी झाली, वेदांचे मंत्र म्हणणारे पुरोहित ते कमी झाले, मंत्रांचे उच्चार नीट होत नाही, पैसा कमी झाला. पैसा कमी झाला असं मला वाटत नाहीये, पण पैसा खर्च कुठे करावा हे लक्षात येत नाहीये, असं आपण म्हणूया. अहो तिथेच पैसा खर्च होणार हे माहिती होतं, म्हणून म्हणाले काय, कलौकत हरी कीर्तनात. हरीचं कीर्तन म्हणजे हरीचं भजन, हरीचं नाम घ्या आणि त्यातून तुम्ही मुक्ती मिळवा. म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का की कलियुगात तुम्ही ध्यान धारणा करू नका, असं अजिबात नाहीये. ध्यान धारणा करा ना, जरूर करा. ज्यांना शक्य आहे ध्यान करणं त्यांनी जरूर ध्यान करा. अहो कारण ध्यान करताना सुद्धा भगवंतांची मूर्ती डोळ्यासमोर आणायची असते आणि भगवंतांचं नामच घ्यायचं असतं. म्हणजे ध्यान धारणा करताना सुद्धा नाम येतच. नंतर म्हणाले त्रेतायुगात त्यांनी जरी यज्ञ सांगितले, आता यज्ञ करायचा नाही का, नाही, करा. ज्यांना शक्य आहे, ज्यांना आवड आहे, ज्यांना चांगले मंत्र म्हणणारे पुरोहित मिळतात त्यांनी जरूर यज्ञ करा. कारण यज्ञ करताना सुद्धा यज्ञाचा प्रत्येक मंत्राची सुरुवात ओमने सुरू होते
आणि ओम हे काय आहे? भगवंतांचं एकाक्षरी परब्रह्मच आहे ना ते, म्हणजे भगवंतांचं नामच आहे. पण तिथे यज्ञाला महत्व येतं आणि भगवंतांची सेवा उपासना स्तुती करताना सुद्धा भगवंतांचं नामच येतं. फक्त कलियुगात नामाला महत्व देऊन बाकीच्या गोष्टी पण तुम्ही करू शकता असं सांगितलेलं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमद भागवत. भागवतामध्ये भागवताचं जे महात्म्य सांगितले ना, त्याच्यात आधी सांगितलंय बघा की हे भागवत कुणी कुणाला सांगितलं. 3 आपल्याला वक्ता आणि श्रोता आपल्याला भागवतात सापडतात. पहिला वक्ता कोण आहे? तर देवर्षी नारद मुनी. त्यांनी कुणाला सांगितलेलं आहे? वेद महर्षी व्यासांना सांगितले. मग वेद महर्षी व्यासांना नारद मुनींनी का सांगितलं भागवत? तर व्यासांना शांती नव्हती, मनाला शांती मिळत नव्हती, अस्वस्थ होते की मी एवढं सगळं लिहिलेलं आहे, एवढा प्रकाश ज्ञानाचा दिलेला आहे, पण अजून मी कुठेतरी कमी पडतोय, म्हणून ते अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता जावी म्हणून त्यांना देवर्षी नारद मुनींनी हे भागवत सांगितलं. नंतर दुसरा संवाद कुणाचा आहे? तर म्हणाले 88,000 ऋषींना सूत मुनींनी नैमिषारण्यात श्रीमद भागवत सांगितलं. पण त्यावेळेला सगळे ऋषी मुनी महत्वाचं काय करत होते? यज्ञयाग करत होते, हो की नाही? यज्ञयाग करत होते. सकाळ दुपार संध्याकाळ यज्ञ महत्वाचा होता आणि 2 सत्रांच्या मधला काळ रिकामा होता. मग त्या काळात काय ऐकायचं? तर त्यावेळेला त्यांनी नाममहिमा ऐकलेला आहे, म्हणजे श्रीमद भागवत ऐकलेलं आहे, म्हणजे तिथे यज्ञाला महत्व होतं. पण परीक्षिताला ज्या वेळेला शुक भगवंतांनी श्रीमद भागवत सांगितलं ते मात्र नाम महात्म्य सांगण्यासाठीच सांगितलेलं आहे, कारण त्यावेळेला कलियुगाची सुरुवात होती. म्हणजे नाम महात्म्य सांगण्यासाठी परीक्षिताला शुक भगवंतांनी भागवत सांगितलं असं सांगितलं. आणि बघा ना, परीक्षित राजाने सुद्धा कलीचा निग्रह केला. त्याला मारून टाकलं का? नाही मारून टाकलं. का? कारण परीक्षित राजाला माहिती होतं की कलियुगामध्ये प्रत्येकाला नामस्मरणातूनच मुक्ती मिळणार आहे, हा सोपा उपाय आहे, म्हणून कलीला मारलेलं नाहीये. आणि जिथे नाम साधना चालते ना, जिथे नाम साधना तिथे कली येऊ शकत नाही, त्याचा प्रवेश होऊ शकत नाही, हेही परीक्षित राजाला माहिती होतं. म्हणजे कलियुगात नाम साधनेला अतिशय महत्व आहे. आणि हा कली काय करतो? आपली बुद्धी वाईट करतो, वासनेनं भरून टाकतो. म्हणून म्हणाले या कलीला हाकलून द्यायचं असेल, कलीचा नाश करायचा असेल तर नाम साधनेसारखं दुसरं साधन नाही. त्याच्या मुळावरच घाव घालायचा असेल ना कलीच्या या प्रभावावरती, तर म्हणाले नाम साधनाच महत्वाची आहे. म्हणजे कलियुगात नाम साधन हेच महत्वाचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे पुराण पठण यज्ञ याग नोहे भाग कली माझी, एका जनार्दनी नाम सार उतरतील पार भवसागर. बाकी काही करू नका, फक्त नाम घ्या असं म्हटलेलं आहे. कारण नामानेच म्हणाले आपलं शरीर पुण्यवान होतं. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. आणि असंही सांगतात बरं का, एका पुराणात असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला ना म्हणाले कलियुगाची सुरुवात होती, कलियुगाची सुरुवात झाली, त्यावेळेला देवर्षी नारद मुनी पृथ्वीवर यायला निघाले. आपल्याला माहिती आहे देवर्षी नारद मुनींचा त्रिभुवनात संचार असतो, हो की नाही? सगळीकडे ते जात येत असतात. मग त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता कलियुगाची सुरुवात आहे, मग कलीचे दोष मला भोवतील, मला त्रास येतील, मला लागतील. म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांना विचारलेलं आहे की आता मी काय करावं, कलीचे दोष मला चिकटता कामा नये. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे की नारदा, आता द्वापार युगाची समाप्ती झालेली आहे, कलियुग सुरू झालेला आहे, पण कलियुगातून सुद्धा तरुण जाण्याचा उपाय सांगितलेला आहे. काय, कशात सांगितलंय? तर म्हणाले कली संतरण उपनिषद असं उपनिषद आहे. म्हणजे या कलियुगातून तरुण जाण्यासाठी सुद्धा उपनिषद आहे. त्या उपनिषदात उत्तम असा म्हणाले उपाय सांगितलेला आहे, तो तू कर, म्हणजे मग तुला कलीचे दोष चिकटणार नाही. कुठला उपाय सांगितलाय? तर म्हणाले हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
गोपाळ कृष्ण भगवान की जय. हा म्हणाले 32 अक्षरांचा जप आहे, हा मंत्र आहे. या मंत्राचा म्हणाले जो 3.5 कोटी जप करेल ना त्याला कलीपासून कुठलाही त्रास होणार नाही असं नारद मुनींना सांगितले. आणि देवर्षी नारद मुनी म्हणजे काय हो, सतत नारायण 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 असंच उच्चारण करणारे हो. हातात चिपळ्या आहेत, गळ्यात वीणा घातलेली आहे आणि भगवंतांचं नामच मुखात आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा याचा अनुभव आलेला आहे काय की कलीचा स्पर्शही मला होणार नाही, कारण माझ्या मुखात नाम आहे. म्हणून देवर्षी नारद मुनी असं म्हणतात, हरेर नामैव नामैव मम जीवनम. हरीचं नाम हेच माझं जीवन आहे. पुढे काय म्हटलंय, कलौ नास्त्यैव 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 गती अन्यथा. कलौ या कलियुगात याशिवाय दुसरी कुठलीही गती नाही. म्हणून म्हणाले भगवंतांचं नाम हेच महत्वाचं आहे असं त्रिवार सांगितलेलं आहे कुणी, देवर्षी नारद आहे. नास्त्यैव 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 याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय बघितलं की रामनाम किंवा भगवंतांचं कुठलंही नाम ह्याच्यासाठी हा जो काळ आहे, आपण ज्या काळात जन्माला आलेलो आहोत, कुठल्या काळात जन्माला आलेलो आहोत, कलियुगात. तर या कलियुगामध्ये नाम साधनाच महत्वाची आहे, त्यातूनच आपल्याला मोक्ष मिळणार आहे, मुक्ती मिळणार आहे असं सांगितलं. आता पुढचा भाग आपण बघायचा आहे काय की आपल्या हातात काळ किती आहे, म्हणजे आयुष्य किती आहे. ओके, आयुष्य किती आहे. मग अशी बघितलं कृतयुगात 1000 वर्षांचं आयुष्य होतं. आता आयुष्य किती कमी 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 होत होत 100 वर्षाचं आयुष्य झालेलं आहे फक्त. या 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण ते आपण कशा पद्धतीने त्याचा व्यय करतो त्याच्यावरती नाथ महाराजांनी फार सुंदर लिहून ठेवले. नाथ महाराज असं म्हणतात, शतवरुषांची घेऊन आला चिठ्ठी. आपण चिठ्ठी घेऊन आलोय, शतवरुषांची घेऊन आला चिठ्ठी. पण म्हणाले त्या चिठ्ठीत 100 वर्ष लिहिली असली तरी काय, अर्धरात्री खादले उठावते. अर्ध आयुष्य रात्रीतच गेलं. केव्हा जपसील राम नाम वाचे, आयुष्य सरलिया पडतील यम फासे. अरे केव्हा रामनाम घेशील, आयुष्य संपलं की आपोआप यमाचा फास तुला बसणार आहे, तेव्हा तू वेळीच सावध हो. अज्ञानत्व गेले वरुषे 12. अज्ञानत्व गेले वरुषे 12, खेळ तसे विटी दांडू भोवरा. कळतं का काही बालपणात आपल्याला, काही कळत नाही, सगळा खेळण्यात आपला वेळ जातो. उपरी तारुण्य मदाचा ताठा, करी पैसोनी विषयाच्या चेष्टा. सगळे विषय उपभोगण्यात तारुण्य जातं, मद चढलेला असतो ना. 80-50 वर्षे गेली बरोबरी, एका जनार्दनी पडला 84चे फेरी. अशी सगळं आयुष्य तुझं गेलं रे बाबा, आणि पुन्हा तू या लक्ष 84च्या फेऱ्यात अडकतोस. म्हणून तू वेळीच सावध हो. खरोखरच आहे बरं का, त्या यमदेवानी ना काळ नावाचा जो आहे ना त्याला बसवलंय आपल्या आयुष्याची गणना करायला. एक एक क्षण तो मोजतो आहे, एक एक क्षण मोजते. आपल्याला कळत नाही ना एक क्षण गेलेला काय. आता पण अगोबाई मी 60 वर्षाची झाले का, मी 70 वर्ष कधी गेली वर्ष कळतच नाही. तो एक एक क्षणाचा हिशोब घ्यायला बसवलेला आहे. म्हणून म्हणाले वेळीच सावध व्हा. आणि नाथ महाराजांनी असंही खूप छान म्हणून ठेवले आपल्यासाठी, अरे बाबा सगळं आयुष्य तू असंच घालवते, एकदा तरी त्या सद्गुरूचे चरण धर, त्या प्रभूचं नामस्मरण कर. काय म्हणतात नाथ महाराज, जन्मुनी केलेस काय मनुजा, जन्मुनी केलेस काय, हालविले वय पोशिली काया, हालविले वय पोशिली काया, सेवनी दही दूध साय. काय करतो आपण, सेवनी दही दूध साय मनुजा, जन्मुनी केलेस काय, विषय सेविता मन है विटेना, विषय सेविता मन है विटेना, व्यर्थ शिणविली माय मनुजा, व्यर्थ शिणविली माय मनुजा, जन्मुनी केलेस काय.
पुढे काय म्हणतात, एका जनार्दनी सेवुनी राही, एका जनार्दनी सेवुनी राही, निशिदिनी सद्गुरु पाय, मनुजा जन्मुनी केलेस काय, मनुजा जन्मुनी केलेस काय, जन्मुनी केलेस काय, जन्मुनी केलेस काय. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. पदोपदी संत आपल्याला शिकवत असतात, अरे बाबा तू सगळे विषयांचा भोग घे, पण त्याबरोबर हेही कर, काळ किती हातात आहे तुझ्या याचा विचार कर. संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी ते इतकं सुंदर लिहून ठेवले बघा. म्हणाले खरं तर सगळ्यात शेवटचा क्षण महत्वाचा असतो की नाही, आणि आपलं आयुष्य कसं आहे, क्षणभर आहे. एखाद्या पाण्याच्या गुडगुड्याप्रमाणे, गुडगुडा कधी फुटेल सांगता येतो का, तयार कधी होतो आणि फुटतो कधी. तसंच म्हणाले आपलं आयुष्य आहे. तो म्हणाले काळ या आपल्या देहावरती कधी घालाघालीत सांगता येत नाही, आयुष्य संपून जाईल. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, मूषक हव्यासे चालुनी भूमी ते. काय सुंदर आपल्याला सांगतात बघा नामदेव महाराज. मूषक हव्यासे चालुनी भूमी ते. मूषक म्हणजे उंदीर. उंदीर छान टणाटणा उड्या मारत चाललेला आहे. आपल्या घरात असतात काही वेळेला उंदीर, हो की नाही, छान टणटण उड्या मारत चाललेला आहे. मांजर तयार ते टपत असे, मांजर बरोबर त्याला पकडतं. तैसा तुझं काळ टपे वेळोवेळा. कसं असतं, मांजर असतं ना, त्याने किती उंचावरून उडी मारली ना तरी त्याच्या पायांचा आवाज येत नाही. आपण नुसती एक उडी मारली तरी धमदेशी आवाज. का बरं? अहो भगवंतांनी प्रत्येक प्राण्याला काहीतरी वैशिष्ट्य दिले. मांजराच्या पायाला, तळ पायाला अशा मऊ गादीसारखा असतो तो भाग, त्यामुळे त्याने किती उंचून उडी मारली तरी आवाज येत नाही, त्या उंदराला कळतच नाही, म्हणून तो पटकन मांजर येत आणि त्याला टपत असेल असं म्हटलेलं आहे. तसा काळ सुद्धा तसाच आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, तैसा तुझं काळ टप्पे वेळोवेळा, वेगी त्या गोपाळा भजावे बाबा. भानुचेनी मापे आयुष्य बोसरे, अवचिता काली डोळा झाकी. बघ दररोज सूर्य उगवतोय, मावळतोय, तुझं पण आयुष्य असंच सरणार आहे. वेळीच तू काय कर, त्या गोपाळाचे चरण धर, त्याचं भजन कर, असं आपल्याला नामदेव महाराज सांगतात. आयुष्य खूप कमी आहे, हे सगळं आपल्याला कळतं की नाही. म्हणून तो LIC चा एजंट आणला की आपण लगेच पॉलिसी काढतो की नाही. पण ती पॉलिसीचा आपल्याला काय उपयोग आहे का? काहीच नाही. आपल्या मागच्या लोकांना उपयोग आहे. माझं काही कधी सांगता येत नाही हो, काही खरं नाही. माझ्या बायकोला, माझ्या मुलांना पैसे मिळाले पाहिजे याची काळजी आपण करतो. आपलं काय, आपली काळजी आपण केली पाहिजे ना. म्हणजे जसा विमा उतरवतो ना, तसं म्हणाले की तू तुझी स्वतःची काळजी कर आणि त्या गोपाळाला शरण जा, त्या गोपाळाचं वेळीच नाव घे असं सांगितलेलं आहे. श्रोते हो, आपण नामाचा महिमा त्याचं श्रवण करते, हो की नाही. त्या नामाच्या महिम्याचे आपण चार प्रकारे बघणार आहोत. पहिला काय बघणार आहोत, काळ. दुसरा बघणार आहोत त्याचा परिणाम, अधिकार, नंतर परिणाम आणि त्याचं स्वरूप. तर आता आपण काय बघितलं आहे की काळ बघितलेला आहे. तो काळ सुद्धा थोडासा अर्धवटच झालाय विषय. तो आपण पुढच्या महिन्यात, मला वाटतं 18 डिसेंबरला आपला नाम महिम्याचा दुसरा भाग होईल. त्यावेळेला आपण दुसरा भाग ऐकूया. म्हणजे काळामधलं जे काही शिल्लक राहिले ते बघू आणि मग पुढचे मुद्दे पण बघू. आज आपण इथेच थांबूया. जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं ते अर्थातच माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून बघून घेतलं, आणि जिथे मी चुकले असेल त्याबद्दल मला आपण क्षमा करावी. धन्यवाद.